लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांसाठी राज्य सरकारनं एक नवीन योजनेची घोषणा केली आहे। दरम्यान या योजनेच्या घोषणेनंतर राज्यामध्ये राजकारण चांगलंच रंगलंय। या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार आहे आणि कुणासाठी ही योजना आहे, पाहूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? लाडका भावाचं पण केलं। परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडंसं लक्ष घातलं, त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झालेली आहे ती लाडका भाऊ योजनेची। लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूरमधून लाडक्या भाऊ योजनेची घोषणा केली। मात्र लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडका भाऊ योजनेच्या घोषणेनंतर राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेवरून आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय। काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला, आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे। अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। 6, 7, 8 वेळेला विदेश बांधायची संधी मिळाली। त्या 6-7 वेळेला बहीण भाऊ काही कुठं आलेले दिसले नाही। चांगली गोष्ट आहे, बहीण भावांचा विचार होतो याचा आनंद आहे। हा सगळा चमत्कार कालच्या लोकसभेच्या मतदारांच्या मताचा आहे, आणि म्हणून मतदारांनी मत व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते। दरम्यान या योजनेचा लाभ कुणाला घेता येईल, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। उमेदवाराचं वय 18 ते 35 वयोगटातील असावं। उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपये आणि डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 10,000 रुपये देण्यात येतील। विद्यार्थ्यांचं कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिप कालावधी 6 महिन्यांचा असेल। शासकीय निमशासकीय कार्यालय, महामंडळ आणि विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप, आस्थापना यांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदवणं गरजेचं आहे। उद्योग क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे म्हणजे इंटर्नशिपद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरता कुशल मनुष्यबळ तयार करणार। प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार। इच्छुक उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या रोजगार.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे। महाराष्ट्रामधील तरुणांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। मात्र बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत काही सवाल उपस्थित केले। लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ते मागणी करत होते, परंतु अप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे 12वी नंतर तरुणांना जिथं नोकरी पाहिजे जिथं त्याला ट्रेनिंग घ्यायचे त्यासाठी 6,000 रुपये, डिप्लोमानंतर 8,000 रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर 10,000 रुपये ही देशातली अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही आमच्या सगळ्या भावांसाठीच आहे। स्टायपेंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी, स्टायपेंड किती देईन, 5, 10,000, 15, 20,000, 25,000 रुपये देतील। ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील, तर स्टायपेंड जरूर द्यावा, 10, 20, 25,000 जो काय सरकारच्या मनात असेल तो, पण त्याच्याबरोबर त्यांच्या मेरिटवरची लाखो रुपयाची नोकरीही त्यांना मिळावी एवढी विनम्र विनंती सरकारला करते। लाडका भाऊ योजनेच्या घोषणेनंतर सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करण्यात आले, तर विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीकाही करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने युवा पिढी, सुशिक्षित युवा पिढी हा ह्युमन रिसोर्स आपल्याकडे जर अवेलेबल असेल
तर त्यांना योग्य रास्ता देणं, योग्य रस्ता दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे शासनाचं. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अत्यंत प्रभावशाली योजना आणली आहे. त्यामुळे मला वाटतं अशा योजनांचं आपण स्वागत करायला पाहिजे. केवळ त्यावरती राजकीय भाष्य करून एक चांगला प्रयत्न जो केला जात आहे समाजासाठी, त्याचं कुठेतरी खच्चीकरण राजकीय हेतूने करू नये. 10वी पासनी काय करायचं? सर्वाधिक 10वी पास आहेत. डिप्लोमा आणि डिग्री घेतली कोणी? आणि मग कॉन्ट्रॅक्ट लेबर मंत्रालयात आम्ही घेणारच नाही असं म्हणणारे आता चुपचाप कॉन्ट्रॅक्ट लेबर कसं घेत आहेत? जेवढे कॉन्ट्रॅक्ट लेबरवर घेणार आहात, घ्या ना या तरुण पोरांना, द्या ना संधी मंत्रालयात काम करण्याची. लाडकी बहीण नंतर लाडक्या भावासाठी सरकारने नवीन योजना आणली. मात्र लोकसभेमध्ये बसलेला फटका आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची योजना आणली जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.